हास्यकट्टा आचार्य अत्रे. गुत्त्यात नारद म्हणजे पाहणाऱ्यांना मुळी खरेच वाटेना. काय नारद मुनी आणि गुत्त्यात, ताडीच्या गुत्त्यात? छे, शक्य नाही. पण नाही म्हणावे तर डोळे तर काही खोटं सांगत नाहीत. डोळ्यांना जे धडधडीत दिसते आहे ते नाही कसे म्हणावे. काही जण तर डोळे चोळून आणि भुवया उंचावून पुन्हा पुन्हा पाहू लागले. बरोबर नारद मुनीच हे. तो त्यांच्या डोक्याच्या मधोमध बांधलेला केसांचा ठराविक बुचडा, त्यावर गुंडाळलेली रुद्राक्षाची माळ, कपाळावरची ती उभी रेख व दोन्ही डोळ्यांच्या बाजूला रेखलेल्या गोपीचंदनाच्या मुद्रा, लांबलचक पायघोळ भगव्या रंगाची कफनी व त्याच्या खालून दिसणारे काचा मारलेले रेशमी करवती काठी धोतर, पायात चटचटणाऱ्या खडावा, गळ्यात ताज्या फुलांचा कमानीखाली कमालखानी हार, मनगटावर मोतियाचे गजरे व हातात बारकीशी शिसवीची तंबोरी, अगदी प्रत्येक निशाणी बरोबर. मग आता काय शंका घ्यायला जागा आहे? नारद मुनीच हे. पण नारद मुनी जर म्हणावेत तर ते ताडीच्या गुत्त्यात कसे? देवलोकी सदैव वास्तव्य करणारे नारद मुनी अगोदर मुळी पृथ्वीतलावरच कसे? याबद्दल लोकांना अचंबा वाटण्याऐवजी ते ताडीच्या गुत्त्यात कसे याचाच त्यांना चमत्कार वाटून राहिला होता. एवढ्या मोठ्या चमत्काराच्या उसळीत पहिले आश्चर्य कुठल्या कुठेच विरघळून गेले होते. चांगले मृत्यूलोकात आले तर गावात इतकी मोठमोठी देवळे होती, मठ होते, वेधशाळा होत्या, नदीकाठी प्रशस्त चिरेबंदी घाट होता. ते नाही म्हटले तरी खानावळी आणि हॉटेले तर कुठे गेली नव्हती ना. पण इतक्या सगळ्या गोष्टींना चाट मारून नारद मुनींनी हा गावाबाहेर ताडीचा गुत्ता कुठे शोधून काढला? बाकी पहिल्यापासून नारद मुनी म्हणजे एक अजब वल्लीच, नाहीतर काय. पुराणात काय त्यांच्या चारगटपणाचे कमी दाखले आहेत, पण त्यांच्या विक्षिप्तपणाची मजल येथपर्यंत जाईल याची मात्र कल्पना नव्हती. कैलासावरून निघताना भांगेचा डोस तर जादा झाला नसेल ना, अशी देखील काहींना शंका आली. शक्य आहे कुणीतरी पुटपुटले, त्या शृंगीभुंगीपैकी कुणीतरी एकाने बहुत करून कुचल्याची बी उगाळून त्या भांगेत घातली असावी. त्याशिवाय इतका इफेक्ट टिकायचा नाही. द्या टाळी. अगदी बरोबर ओळखलं. त्याच्या शेजारचा माणूस हाताचा पंजा अर्धवट पुढे करून म्हणाला, अहो, स्वर्ग म्हणजे का कमी लांब आहे? इथं छटाक बेवडा घेतला तर चतुशृंगीपर्यंत देखील टिकत नाही. स्वर्ग म्हटला म्हणजे काही झालं तरी 5-10 हजार मैल तरी असेल की नाही काय? ते 10,000 काही नसेल, पण 5-1 हजार मैल असावा. पहिला किलकिले डोळे करून गंभीर चेहऱ्याने व आभाळाच्या दिशेकडे निष्काळजीपणे हात उडवीत म्हणाला, तरी काय झालं? इतकी वाटचाल केल्यानंतर दमलेल्या माणसाला ताडी प्यायची इच्छा होऊ नये तर काय ती ताकाची पुळकवणी त्यांनी घशात ओतावी. बाकी हे एक चांगलं झालं. या गावातले भटुरडे भारी नाकाने कांदे सोलतात. त्यांना कान धरून इथं आणून दाखवलं पाहिजे की बघा लेकांनो, तुमचा हा बाप काय करतो आहे आता ते. आम्हाला नावे ठेवता नाही का? बाहेर चाललेल्या बडबडीकडे नारद मुनींच्या मुळी लक्षच नव्हते. दुकानाच्या पायऱ्या चढता चढताच बाहेर लोकांची ही झुंबड उडाली, आतमध्येही झुंबड उडाली. आतमध्ये तर 18 पगड जातींचा बाजार भरला होता. संध्याकाळची वेळ असल्याने दिवसा बाजार करून गावाकडे परतणाऱ्या खेडवळांना 1.5-2 घंटे मुक्काम करायला इतकी मोकळ्यावरची सोयीस्कर दुसरी जागाच नव्हती.
वैदुकातकरी लोकांचे तर एक भले मोठे कडे दुकानाच्या मधोमध जमिनीवर बसले होते. कोणी घसा खरडून गात होते, कोणी हातवारे करून ओरडत होते, तर कोणी भांडत होते. दुकानात जिकडे तिकडे गलका व गोंधळ उडाला होता. या गडबडीच्या आडोशाला दुकानाच्या आतल्या अंधाऱ्या भागात मांडलेल्या बाकावर काही बनलेली पांढरपेशी मंडळी बसून आपले सायंकर्म यथासांग उरकीत होती. पण नारद मुनी आत शिरताच एकच हलकल्लोळ उडाला. नारद मुनी आले, नारद मुनी आले अशी एकच आरोळी उडाली. खेळवळ गिऱ्हाईकांचे गल्लास तडातड हातातून गळून पडले. पांढरपेशी मंडळी आपली ग्लासे बाकाखाली दडवून तोंडे उपरण्याच्या बोळाने पुसू लागली. वैदू लोकांची कैकाडी कचकच एकदम थांबून त्यांची नशा निम्मी उतरल्यासारखी झाली. तथापि नारद मुनी शांतपणे काउंटरपाशी जाऊन उभे राहिले. त्यांनी आपली तंबोरी काउंटरवर ठेवली. त्यांच्याकडे आश्चर्याने टकमक पाहणाऱ्या लाल गोबऱ्या तोंडाच्या रुस्तुमजीकडे निर्विकार लोचनांनी बघत ते म्हणाले, अच्छेर अच्छेर. नारद मुनीच्या आजूबाजूला असलेली गिऱ्हाईके एकदम आदराच्या दृष्टीने नारद मुनींकडे बघू लागली व नंतर आपापसात एकमेकांकडे बघून कौतुकाच्या आविर्भावाने माना हलवू लागली. नारद मुनींच्या चेहऱ्यावरून एक क्षणभरही आपली दृष्टी न काढता एखाद्या यांत्रिक माणसाप्रमाणे रुस्तुमजीने पिपाच्या तोटीखाली बाटली भरली. बाटली भरून हातात वरून ताडी वाहू लागली. तेव्हा तोटी बंद करून त्याने ती बाटली नारद मुनींपुढे ठेवली. आपली भगवी कफनी वर करून नारद मुनी आपल्या कडोसरीला लावलेले पैसे काढू लागले. तोच त्यांच्या मागून एक गिऱ्हाईक तीरासारखे धावत पुढे आले व एका हाताने नारद मुनींचा हात धरून व दुसऱ्या हाताने काउंटरवर 1 रुपया आपटून ते म्हणाले, वा, खूप केलीत मुनी महाराज. म्हणजे आम्ही इथं असता तुम्ही पैसे द्यायचे नाही? बरं, पण बरं दिसतं का आपल्याला हे? कधी काळी कपिला षष्ठीच्या योगाला आपण यायचे. आज आम्ही पाजणार. आपलं भाग्य म्हणून आम्हाला तुमचं दर्शन झालं. राहू द्या पैसे तुमच्या कन्वटीला. रुस्तुमजी, तुम्ही ओळखलं नाही यांना? अहो, हे नारद मुनी आहेत. नारद मुनी आमच्या लोकांचे देव आहेत. बघता काय, तुमचं नशीब म्हणून तुमच्या गुत्त्याला पाय लागले यांचे. दुसरे कोणीतरी गिऱ्हाईक मागून ओरडले. रुस्तुमजीच्या निर्बुद्ध इराणी चेहऱ्यावर एकदम भाविकतेची छाया दिसू लागली. त्याने आपले लठ्ठ बोटांचे हात एकदम जुळवून नारद मुनींना मोठ्या अदबीने नमस्कार केला. नारद मुनींनी त्याच्याकडे पाहिले न पाहिल्यासारखे केले. अख्खी बाटली तोंडाला लावून त्यांनी पाहता पाहता गटगट ती खलास देखील करून टाकली. मोकळी बाटली शांतपणे काउंटरवर ठेवून ते आपल्या कफनीच्या पुढच्या टोकाने तोंड पुसू लागले. आज तुमची आमची बैठक झाल्याशिवाय काही आम्ही हलू देणार नाही, नारद मुनींचे पैसे देणारे भाविक गिऱ्हाईक म्हणाले. चला तिकडे ऐसपैस बसून गप्पा तरी मारू. रुस्तुमजी, 4 बाटल्या द्या पाठवून तिकडे. बोलता बोलता त्या गिऱ्हाईक इस्माने नारद मुनींची तंबोरी काखोटीला मारली व दुसऱ्या हाताने त्यांचा दंड धरून त्यांना तो आतल्या बाजूला घेऊन जाऊ लागला. वाटेत फड मांडून आडवी तिडवी बसलेली गिऱ्हाईके तडातड बाजूला झाली. तेवढ्यातल्या तेवढ्यात काहींनी नारद मुनींच्या पायांना चटकन हात लावून आपापल्या कपाळाला स्पर्श केला व गुत्त्यासारख्या ठिकाणी बसल्या जागी पुण्य मिळण्याचा आलेला मोका त्यांनी साधून घेतला. एवढ्यात कोणीतरी एक मोडकी खुर्ची आणून भिंतीला टेकून मांडली. स्वर्गात उच्चासनावर बसण्यास
सरावलेले नारद मुनी असल्या तुटपुंज्या विलायती बैठकीवर कसे बसतील यांचा काहींना संशय आला. पण नारद मुनी निशंकपणे खुर्चीवर येऊन बसले. ते बसतात न बसतात तो बाकीच्या साऱ्या गिरायकांनी तिथे एकच गर्दी उडवली. काही खेडवळांनी तर त्यांच्या पायावर लोटांगणे घालायला सुरुवात केली. एका हातात बाटली, दुसऱ्या हातात ग्लास अशा थाटात काहींनी मुनिवर्यांना नमस्कार केला. पांढरपेशा मंडळींपैकी 2-3 धारिष्ठवान लोक नारद मुनींच्या अगदी पायापाशी येऊन दाटीने बसले व बाजूला सरा, दाटी करू नका असा दुसऱ्यांना दम भरू लागले. घ्या नारद मुनी, विडी तर घ्या. एकाने आपली पत्र्याची कळकट पेटी उघडून त्यांच्या पुढे केली. काय गद्दा आहेस रे? दुसऱ्याने ती पत्र्याची पेटी चापट मारून उडवली सुद्धा. एवढे माठे मुनिवर्य आणि त्यांना विडी देतोस काय? ए भाऊ, अरे तोंडाकडं काय बघतोस? हात बघ की. ती बाई जरा फणकाराने म्हणाली. पण बोलताना अंग घुसळून तिने असा काही मुरका मारला की नारदाच्या काळजाचा अगदी फालुदा झाला. त्यांनी पटकन तिला पुढे ओढून तिच्या गालावर अशी फरमास टिचकी मारली की श्रोतू वृंदात हास्याचा एकच स्फोट झाला. ब्रह्मचारी असून देखील इतका रंगेल अशा कौतुकाच्या भावनेने काही जणांनी एकमेकांच्या हातावर टाळ्या दिल्या. आधीच जादा नशापाणी केल्यामुळे झुकू लागलेला त्या बाईचा तोल नारदाने पुढे ओढल्यामुळे इतका ढळला की ती कोलमडून एकदम नारद मुनींच्या अंगावर पडली व त्यामुळे आतापर्यंत कसेबसे टिकाव धरून राहिलेले नारद मुनींचे काड्यामोड्याचे आसन त्यांच्यासकट एकदम खालच्या खालीच खचले. भोवतालच्या मंडळीत पहिल्यापेक्षाही हास्याचा प्रचंड स्फोट झाला. नारद मुनी पडल्याच हवेत तंगड्या झाडीत आहेत. ती बाई उठून उभे राहण्याचा प्रयत्न करताना फिरून कोलमडत आहे. तंबोरीच्या भोपळ्याचा तर निकालच लागला होता. हे सारे दृश्य बघून तर मंडळींच्या हसून मुरकुट्या वळल्या. एका दोघांनी तर तोंडात बोटे मुडपून कर्कश शिट्या वाजवल्या व काहींनी झालीच पाहिजे च्या किंकाळ्या ठोकल्या. नारद मुनींना हात देऊन उचलण्यासाठी 4-2 मंडळी पुढे सरसावणार तोच एक रागीट चेहऱ्याचा उंचापुरा व भलाभक्कम माणूस गर्दीतून वाट काढीत पुढे आला. एका हाताने त्याने त्या बाईला ढकलून दिले व दुसऱ्या हाताने नारदाच्या हाताला एवढ्या जोराने हिसका दिला की तो चेंडूसारखा उशी घेऊन पुढे कोलमडत आला. आजूबाजूची मंडळी आश्चर्यचकित होऊन नारद मुनींचा उपमर्द करणारा हा धटिंगण दानव कोण आहे म्हणून त्याच्याकडे पाहतात. तोच त्याने मुनी महाराजांच्या कानशिलावर डाव्या हाताने अशी चपराक भडकविली की नारद मुनींच्याच काय पण इतरांच्या डोळ्यांपुढे देखील काजवे चमकले. इथे येऊन पीत बसलास अन तिकडे काम कोण करणार तुझा बाप? तो नवखा माणूस कडाडला. फोडू का टकोरो? पण पुढचे शब्द ऐकायला नारद मुनी तिथे होते कुठे? जीव घेऊन त्यांनी दुकानाबाहेर धूम ठोकली. तसा तो धटिंगण इसमही त्यांच्या मागे लांब ढांगा टाकीत पसार झाला. दुकानातील सारी मंडळी हा अपूर्व प्रकार पाहून सरदत झाली. पळून जाण्याच्या गर्दीत नारद मुनींची फुटकी तंबोरी खडावा दुकानातच विसरल्या होत्या. त्या घेऊन एक माणूस नारद मुनी ज्या दिशेने गेले तिकडे गेला. तसे त्याच्याबरोबर इतर 10-20 मंडळीही धावत सुटली. 1 फरलांगाच्या अंतरावर नारद मुनींची धावती मूर्ती व त्यांच्या मागून झपाट्याने चाललेला तो धटिंगण यांच्या आकृती मागून धावणाऱ्या मंडळींना दिसत होत्या. स्वर्गाचा रस्ता इकडे कुठे याचा काहींना संशय पडला. काही वेळाने ते दोघेही एका कंपाऊंडच्या फाटकात शिरून अदृश्य झाले. लागोलाग मागली मंडळी धापा टाकीत तिथे पोहोचली आणि फाटकातून ती आत
शिरणार इतक्यात ठेरो म्हणून कोणीतरी जोराने ओरडले. मंडळी घाबरून जागच्या जागीच थबकली व समोर बघू लागली. तो एक भलाभक्कम पठाण हातात सोटा घेऊन फाटकाच्या खांबापाशी उभा होता व फाटकाच्या एका बाजूला ठळक अक्षरांची एक मोठी पाटी लटकाविली होती. सुधाकर सिनेटोन परवानगीशिवाय आत येऊ नये. कथा समाप्त. गुत्त्यात नावाची कथा समाप्त.